नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. मित्रांनो, रविवारी रात्री मी एक व्हिडिओ केला होता आणि हा व्हिडिओ होता भेंडी बाजार येथील लँड जिहादचा. सारिका नावाची एक तरुणी, ती या लँड जिहाद विरुद्ध लढत होती आणि अर्थातच तिच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले होते. त्यात ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे असतील किंवा अन्य लोक असतील. आणि त्यानंतर सारिकाने ती लढाई जिंकली. हो, सारिकाने ती लढाई जिंकली आणि म्हणून मी आज पुन्हा हा व्हिडिओ करतोय. आजही आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे आणि स्वतः सारिका जोगाडिया. तर म्हात्रेजी, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की ही लढाई किती कठीण होती आणि कशी जिंकली? नमस्कार. मी पुन्हा आपले आभार प्रकट करतो की आपण पुन्हा जी त्या दिवशी आम्ही जो लढा दिला त्याच्यानंतरचा जो काही रिझल्ट आला त्याच्यानंतर आपण पुन्हा हे लोकांच्या समक्ष घेऊन येत आहे, त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या चॅनलचे आभार मानतो. ती लढाई म्हणजे इतकी म्हणजे असं होतं की बीएमसी चे सगळे पदाधिकाऱ्यांनी एक म्हणजे एक नरेटिव्हच बनवला होता की हिचं म्हणजे रेंट भरलेला नाहीये आणि हिची पात्रता नाहीये आणि हिचं जे तिथे जे वास्तव्य होतं ते अनधिकृत आहे, असा एक नरेटिव्ह धरूनच ते चालले होते. पण मी तुमच्या माध्यमातून एक स्पष्टीकरण देऊ इच्छितो, ते म्हणजे की ह्या मुलीची मी प्रशंसा करीन एका दृष्टिकोनातनं, आणि ती म्हणजे की ह्या मुलींनी जो पेपर वर्क केलाय. कारण की एक वकील, आज मला पेपरच नाही मिळाले तर माझं आर्ग्युमेंटला काही त्याला अर्थ नसतो. बरोबर. त्यामुळे ह्या मुलीची मी प्रशंसा करतो. ह्या मुलींनी अगदी म्हणजे तिचे आजोबा 1944 म्हणजे 1944 पासून इथे आहेत, ते स्वतः बीएमसी मध्ये होते. नंतर हिचे वडील, तर ह्या मुलींकडे जो डॉक्युमेंटेशनचा जो रेकॉर्ड आहे 1944 पासूनचा ते आतापर्यंतचा, तो अप्रतिम होता. 50% जे बॅटल आहे, जो आमचं युद्ध होतं, ते 50% आम्ही हिच्या डॉक्युमेंट्स वरती जिंकलो होतो. अच्छा, बरं, 50% पुढचे 50% आम्ही कसं करू शकलो त्याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मुख्यतः तर जी नोटीस हिला देण्यात आली होती 105 मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. आता त्याच्यामध्ये जो ऍक्ट मध्ये जी मुभा दिली आहे की 105B सबसेक्शन 2 मध्ये हिला जो राईट आहे आपले डॉक्युमेंटेशन देण्याचा, रिटर्न स्टेटमेंट देण्याचा. आता झालं काय की ही ज्या वेळेला बीएमसीच्या ऑफिसमध्ये जायची त्यावेळेला हिचे डॉक्युमेंट स्वीकारले जायचे नाही, हिचं म्हणणं ऐकलं जायचं नाही. बरं, झालं काय की बीएमसीला स्वतःचेच दात त्यांच्या घशात कसे गेले की हिच्याकडे जेवढा पत्रव्यवहार हिने केला होता त्या सगळ्यांवरती बीएमसीचा शिक्का होता. म्हणजे 2009 ला हिच्या वडिलांनी VRS घेतली. बरं, 2009 ते 2012 त्यांनी रेंट भरला. बरं, 12 ला जेव्हा हे बीएमसी ऑफिस मध्ये गेले की बाबा तुम्ही, तर ते म्हणाले की आम्ही सॅप टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली आहे, तर त्याच्यामुळे कम्प्युटरायझेशन जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवतो. बरं, ह्यांनी त्याच्यानंतर पत्रव्यवहार केला की जसं आता ह्यांची रूम नंबर 4 आहे, तसंच रूम नंबर 3, रूम नंबर 5 हे टेनन्सी ट्रान्सफर झालेली आहे. तर मग ह्यांची टेनन्सी का ट्रान्सफर करत नाही, तसं पण त्यांनी पत्र दिलंय. त्याच्यानंतर त्यांनी 2017 मध्ये पत्र दिलं की मला आतापर्यंतचा किती रेंट आहे ते तुम्ही सांगा, मी भरायला तयार आहे. ते पत्र पण ह्यांनी घेतलं, पण त्याला रिप्लायच नाही, हिला हिअरिंगच नाही, हिला रिप्रेझेंटेशनच नाही. तर कायद्यामध्ये या नोटीसला सबसेक्शन 2 मध्ये प्रतिवादीला ज्याला नोटीस दिली जाते त्याला पूर्ण राईट आहे की त्यांनी आपली बाजू मांडावी. आता जेव्हा असिस्टंट कमिशनर बी वॉर्डना हे लक्षात आलं की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ हे फॉलोच केलेलं नव्हतं, त्यामुळे जी कारवाई करण्यात आली वॉज टोटली इलिगल. म्हणजे जर रीट पिटिशन हायकोर्टात फाईल केलं असतं
तर बीएमसीच्या सगळ्या ऑफिसर विरोधात इन्क्वायरी बसली असती. ते त्यांच्या लक्षात आलं. पण ह्याच्यामध्ये जो पडद्यामागचा सूत्रधार आहे तो तिथला लोकल MLA अमीन पटेल. आता जेव्हा आम्हाला पोझिशन दिलं तेव्हा आम्ही हिच्या घरी गेलो. हिला जेव्हा पोझिशन आमच्या समोर बीएमसीचे ऑफिसर्स आणि आम्ही, कारण आम्ही लिगल टीम होतो म्हणून असिस्टंट कमिशनर साहेब म्हणाले की तुम्ही जा आणि तुमच्या समोरच ते होऊ द्या. मग आम्ही जेव्हा गेलो तिला पोझिशन देण्यात आलं त्यावेळेला आम्ही तिथं पाहिलं की आय वॉज व्हेरी शॉक टू सी मालकरजी की तिकडे म्हणजे जे स्थानिक स्वीपर्स ज्यांना ती रूम अलॉट झाली, जे बीएमसीचे कर्मचारी म्हणून ज्यांना अलॉट झाली आहे ते कोणच नाहीये. ते कोणच राहत नाहीयेत आजूबाजूला. म्हणजे आता मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की तुम्ही बीएमसीचे कर्मचारी आहात, तुम्हाला तो इस्टेट डिपार्टमेंटनी तो जो रूम आहे तो अलॉट केला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही आज 40-50 वर्षापासून राहतायत, तर कायद्याने ती टेनन्सी ट्रान्सफर होते. तर ती टेनन्सी ट्रान्सफर होऊन त्या माणसाच्या, तो माणूस कुठे? तिथे तिसराच माणूस राहतोय मुसलमान. पण तो बीएमसीचा कर्मचारी गेला कुठे? आज तिथे एकही कर्मचारी नाहीयेत. नावाची बाहेर घराबाहेर पाटी सुद्धा बदलली आहे. तर आम्ही इथपर थांबणार नाही आहोत. मी तुमच्या माध्यमातून सांगण्याचा पूर्ण म्हणजे मी क्लिअरली सांगतोय की आम्ही इथपर थांबणार नाही आहोत. आज एका दलित फॅमिलीला तुम्ही टार्गेट करू शकता, तर तिकडे तुम्ही अनधिकृतपणे बसवलेली जेवढी लोक आहेत आम्ही त्या सगळ्यांना टार्गेट करणार. आम्ही सगळ्यांचा अर्ज करणार. आम्ही सगळ्यांची बाब जी आहे तो जाब विचारणार बीएमसीला. कारण की आज एका माणसाला तुम्ही असं दाखवतात की आम्ही कायद्याचे किती रक्षक आहोत, मग बाकीच्यांसमोर तुमचा कायदा कुठे जातो? बरोबर. तर म्हणजे आम्ही जे काय आमचा एक्सपिरियन्स आहे ते त्याच्याने मी तुम्हाला सांगतो की इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की बीएमसीनी आपली चूक मानली आहे. म्हणजे माझ्या करिअर मध्ये मी पहिल्यांदा पाहिलंय की बीएमसीने आपली चूक मानली आहे. सो आमच्या प्रयत्नाला यश आलं परमेश्वराच्या कृपेने, आणि ही मुलगी आज तिच्या घरी गेली. ह्याचा आम्हाला फार सगळ्यांना म्हणजे आम्ही त्याच्यातच खुश आहोत. आम्हाला सगळं मिळालं असं आम्हाला वाटतं. मेरा अगला सवाल सारिका जी आपसे है. क्या लगता है, कैसा लग रहा है कि आपने आज पोजीशन लिया जो अशक्य प्राय एक बार लग रहा था, आपने पोजीशन लिया? मुझे हरे कृष्णा, आवाज आ रही है आपको? हाँ, आ रही है। हरे कृष्णा, मुझे बहुत बहुत खुशी हो रही है कि मुझे मेरा घर वापस मिल गया. मुझे यकीन नहीं हो रहा है कि ये सब इतनी जल्दी मुझे जस्टिस मिल गया. मैं बहुत आभारी हूँ जो बीजेपी अध्यक्ष है मंगल प्रभात लोढ़ा जी. जब वो आए उन्होंने कहा कि आपने एक हिंदू परिवार को टारगेट किया है, तो असिस्टेंट कमिश्नर जो है वो हाथ जोड़ने लगे. उन्होंने अपनी गलती मानी कि उनकी जो उनके डिपार्टमेंट ने बहुत बड़ी गलती कर दी है. उन्होंने फर्स्ट टाइम ऐसे रियलाइज किया कि हाँ हमने गलती की है. एक हिंदू परिवार को टारगेट करके आप उनको निकालने की कोशिश कर रहे थे. और बाकी जो हमारी लीगल टीम है, जैसे एडवोकेट कमल राय जी, एडवोकेट कौशिक मात्रे जी और बाकी की हमारी टीम और इस्कॉन डिवोटीज, इन लोगों ने जब अपनी लीगल बात रखी तब उन लोगों के चेहरे देखने लायक थे. उन्होंने कभी सोचा नहीं होगा कि मतलब कृष्ण सारिका जी मतलब ऐसे कुछ करके लीगली मतलब यहाँ पर सबको लेकर आएगी. तो उनके होश उड़ गए थे. उनको लग रहा था कि एक हिंदू परिवार को यहाँ से निकाल देगी, क्या फर्क पड़ेगा, किसी को पता नहीं चलेगा. लेकिन जब लीगल डिपार्टमेंट ने अपने सवाल रखे, अपने डॉक्यूमेंट्स दिखाए, तब जाकर उन्होंने हाथ जोड़े, अपनी गलती मानी, उन्होंने अपनी गलती स्वीकार की और हमें पोजीशन दिया. तो इस बात की मुझे बहुत खुशी है कि एडवोकेट कौशिक मात्रे जी, एडवोकेट कमल राय जी और बाकी की जो हमारी टीम है, और स्पेशली मंगल प्रभात लोढ़ा जी जो बीजेपी अध्यक्ष हैं, उन्होंने मतलब इतनी मदद की. नहीं तो मुझे आज मेरा घर नहीं मिलता था. क्या आप उस घर में वापस रहना चाहोगी? हाँ बिल्कुल मैं रहना चाहूंगी, बिकॉज मेरा बचपन वहां पर गया है. मैं मतलब खेली हूँ वहां पर, तो मुझे तो मतलब मेरी तो इच्छा है कि मैं वहां पर ही रहूं. डर नहीं लगता है?
डर तो लगता है, लेकिन हम डर डर कर मतलब कब तक जिए मुझे नहीं समझ में आ रहा है। अगर मैं आज चली जाऊं कहीं और तो वहां पर भी अगर मुस्लिम्स आ गए, क्योंकि मुस्लिम तो अभी हर जगह फैल रहे हैं, अभी कहीं पर भी मतलब वो रहने लगे, तो इसका मतलब ये नहीं कि मैं वहां से भी चली जाऊं यहाँ से भी चली जाऊं, मतलब मैं कब तक भागती रहूंगी, कहाँ तक भागती रहूंगी अपने ही घर से मैं। डर तो लगेगा, लेकिन मैं डर डर के जीना नहीं चाहती हूँ। मैं अपने देश में रहती हूँ तो मैं मतलब अपने फ्रीडम के साथ रहना चाहती हूँ। हमारे हजारों दर्शकों ने आपको शेरनी बोला है कि सारिका जी शेरनी है, क्या लगता है? थैंक यू सो मच। मुझे बहुत से लोगों ने कॉल किया कि आपने बहुत ही हिम्मत का काम किया है, मुझे इतने सारे लोगों के मैसेजेस आए। हाँ, क्योंकि हिम्मत मतलब अभी देखा जाए तो मुझे ऐसा लगता है कभी भी अगर आप सच्चे हो, और मुझे लगता है सच्चे हो तो फिर आपको डरना नहीं चाहिए। अगर आप गलत हो तो आपको डर लगता है। और अपने ही अगर हम देश में रहते हैं, अपने ही देश में अगर रहने से हम लोग को डर लगने लगा तो फिर तो हम कुछ नहीं कर पाएंगे। कौशिक जी, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की भोसले प्रकरण, त्यानंतर मालवणीचं प्रकरण आणि आता हे प्रकरण जे तुम्ही काम करताय ते खरंच वाखणण्याजोगं काम आहे. अनेक लोक भविष्यात तुमच्या बरोबर जोडली जातील. हे प्रकरण हाताळताना तुमची मानसिक स्थिती काय होती? मला मी म्हणजे तुमच्या माध्यमातून एकदम आधीही मी बोललोय, मी आताही बोलतो की हा जो काही एक सुडो सेक्युलरिझम दाखवून सेक्युलरिझमच्या नावाखाली जे हे काय वन साइडेड जे काही लॉला आपल्या हिशोबाने ट्विस्ट करा, टर्न करा आणि हिंदू फॅमिलीजला टार्गेट करा, तर ते माझ्या तथ्यात बसत नाही. पहिलं तर असं आहे की जर इक्वालिटी बिफोर लॉ आहे तर मग तो कुठलाही रिलिजन असून दे, त्या सगळ्यांना सेम आहे. आणि जस्ट बिकॉज तुमचं शरीयत लॉ असं म्हणतं म्हणून तसं बाकीच्यांनी वागावं, तर दिस इज नॉट अ पाकिस्तान or a Saudi Arabia or any Arabic state. This is a democratic state, not a theocratic state. कारण अरबिक स्टेट मध्ये थिओरोक्रसी आहे, कारण ते त्यांच्या कुराणाच्या हिशोबाने चालतात. आपलं कुराणाच्या हिशोबाने चालत नाही, कारण आपली डेमोक्रेसी आहे. आणि एस्पेशली तुम्ही जर कुठल्या म्हणजे ज्या गोरगरीब फॅमिलीला जर तुम्ही टार्गेट कराल, तर माझी लीगल टीम ही सदैव तयार राहील, हे कधीही खपवून घेतलं जाणार नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खरंच हा खूप मोठा लढा होता आणि सगळे म्हणजे इव्हन दर्शक पण त्यात अप्रत्यक्षरित्या सहभागी झाले. दर्शकांनी कॉमेंट्स मध्ये इतक्या सुंदर कॉमेंट्स दिल्या की नाही आम्ही पण आहोत, फक्त सांगा आणि यांना मनोबल द्या. आपण हा लढा, सारिका जी आपने ये जो किया है वो काबिले तारीफ है. म्हात्रे जी, आपण तिला मदत केली, खरंच वाखणण्याजोगं सगळं कृत्य आहे. आपण दोघंही या चॅनलवर आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मैं, हाँ, हरे कृष्णा, मैं कुछ बोलना बोलिए चाहूंगी। हाँ बोलिए. हाँ, मेरा मतलब हिंदू समाज के लिए मैसेज है, जैसे आपने बताया कि आपको डर नहीं लगा, हाँ. तो मैं सबको ये मैसेज देना चाहती हूँ, हमारे हिंदू समाज को, खास करके जो लड़कियां हैं, कि डर डर कर रहना नहीं चाहिए। क्योंकि अगर आप आज डर गए तो कल फिर ऐसा होगा, किसी और के साथ होगा, आपके दोस्त के साथ होगा, आपके परिवार के साथ होगा, और ये मतलब चलता ही रहेगा। अगर आप हिम्मत नहीं दिखाएंगे, अगर आप फाइट नहीं करेंगे, तो आपको आपका हक जो है वो कभी नहीं मिलेगा। तो आप हिम्मत करिए, आगे आइए, अपने हक के लिए लड़िए। और मैं ये कहना चाहूंगी कि जो हमारे एडवोकेट जो कमल राय जी है, एडवोकेट कौशिक मात्रे जी है, बाकी की जो हमारी लीगल टीम है, और स्पेशली मैं थैंक्स कहना चाहूंगी बीजेपी अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा जी का, और आरएसएस, विश्व हिंदू परिषद और बजरंग दल। अगर ये सब मेरे साथ नहीं खड़े होते तो आज मुझे मेरा घर नहीं मिला होता। इनकी मतलब भागदौड़ से, इनकी मेहनत से आज मुझे मेरा घर मिला है, आज मैं अपने घर पर वापस गई हूँ। और मुझे इस बात की बहुत खुशी है कि आरएसएस वाले, विश्व हिंदू परिषद और बजरंग दल ने मेरी इतनी मदद की, और इस्कॉन डिवोटीज ने मेरी बहुत मदद की। तो मुझे मतलब बहुत बहुत मैं धन्यवाद देना चाहती हूँ कि आज ये मेरा हिंदू समाज मेरे लिए खड़ा हुआ। थैंक यू सो मच. मित्रांनो, आपण बघितलं एक
छोटासा लढा तो केवढा मोठा झाला आणि कसा तो जिंकला गेला. खरंच सारिकाने आपल्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे. कौशिक म्हात्रेजींनी आपल्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे. भविष्यात हे उदाहरण आपल्याला नक्कीच दिशा देईल. तुर्तास इथे थांबतो. नमस्कार. हरे कृष्ण.